हाय फ्रेंड, नमस्कार. तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचे खूप सारे स्वागत आहे. तर चला, इथं टॅमॅटो घेतलेले आहे, इथं घेतलेले आहे कस्तुरी मेथी, ती थोडी भिजायला टाकली होती मी. हळद, जिरे आणि कांदा कट करून घेतलेला आहे. तर चला, इथं ना शेंगदाणे छोटेसे ना शेंगदाणे टाकलेले. नंतर थोडा वेळ मी बारीक गॅसवरती शेंगदाणे छानपैकी खरगोस भाजू दिले. भाजल्याच्या नंतर आपल्याला जाडसर याचा कूट काढून घ्यायचा आहे, कारण याला बारीक नाही करायचं आपल्याला. शेंगदाण्याची चटणीला ना जाडसरच कूट खूप छान लागतो. तर चला, तुम्ही ही चटणी नक्की बनवून बघा, कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. तर चला, मी यामध्ये 3 पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे. नंतर टाकून घेतले यामध्ये जिरे. तर जिरे ना पोहे खायच्या चमचनी पाऊण चमचे घेतलेले आहेत, कारण जिऱ्याने ही टॅमॅटोची चटणी खूप छान लागते. तर चला, जिरे आपले तडकून गेलेले आहेत. तोपर्यंत आपण ना कांदा कट करून घेतला होता मी. तर कांदा यामध्ये ॲड करून घेतलेला आहे. तर कांदा ही जाडसरच टाकायचा आपल्याला, टॅमॅटो ही जाडसरच टाकायची, म्हणजे चटणी खूप छान होती ही. तर चला, बघू शकता तुम्ही, याला मस्तपैकी मी बारीक गॅसवर होऊ देणार आहे. याला ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला होऊ द्यायचं. आणि जे आजूबाजूचे आहेत ना कडं, तर ते थोडेसे मग थोडे जास्त होतात. तर बघू शकता तुम्ही, हळद वगैरे टाकून घेतली मी आणि बारीक गॅसवरती याला होऊ देते. तर आपला कांदा छानपैकी फ्राय झालेला आहे. तर चला, यामध्ये ना आता आपण चिली फ्लेक्स टाकून घेणार आहे. तर चला, मी दाखवते तुम्हाला. बारीक गॅस करून घेतलेला आहे मी छानपैकी. इथं आहे चिली फ्लेक्स, म्हणजे आपली जाड मिरची असते त्याची घेतलेली. तर चला, मीठही घेतलेलं आहे. तर चला, आता मी चिली फ्लेक्स टाकून घेत आहे यामध्ये. तर पोहे खायच्या चमचनं मी चिली फ्लेक्स 1 चम्मच घेतलेली आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. ही कस्तुरी मेथी आहे. कस्तुरी मेथीनं थोडी वेळ भिजवली टाकली होती मी, कारण ती खूप छान लागते यामध्ये. तर चला, तर बघू शकता तुम्ही, मस्तपैकी इतकी छान लागते नाही. जाड मिरची असली नाही ह्यामध्ये, तर जाड मिरचीचा ठेचा तर खूप छान लागतो. तर चला, हे वैशाली टॅमॅटो होते. तुमच्याकडे जर गावरान टॅमॅटो असले तर आणखीनच छान होती ही. तर चला, बघू शकता तुम्ही, खूप छान चटणीचा असा खमंग वास येत आहे आणि खूप छान होती ही चटणी. तर तुम्ही नक्की करून बघा आणि टिफिनलाही नेऊ शकतात, घरी खाऊ शकतात. इतकी छान होती ही. तर आणि झटपट होती, परत काहीच वेळ लागत नाही. 5 मिनटामध्ये आपली चटणी तयार होती. तर मी ना 3 टॅमॅटो घेतलेले होते, वैशाली टॅमॅटो, आणि ना 1 मोठा कांदा घेतला होता. तर हा मोठा कांदा होता म्हणून मी एकच घेतलेला आहे. तुमच्याकडे छोटे असेल तर तुम्ही 2-3 कांदे घेऊ शकतात. तर चला, मस्तपैकी ही चटणी खूप छान होत आहे. तर आपल्याला ना याला झाकण ठेवून द्यायचं थोडंसं. तर मी ना 1 मिनटासाठी याला झाकण ठेवलं होतं बारीक गॅसवरती. तर चला, तुम्ही बघू शकता, इतकी खमंग अशी छानशी चटणीचा वास येत आहे, खूप मस्त, आणि चटणीही तयार झालेली आहे. तर चला, मी ना एका प्लेटामध्ये सर्व करून घेते आणि तुम्हाला दाखवते की कशी झालेली आहेत म्हणून, कारण खूप छान झालेली आहे चटणी. तर तुम्ही बघू शकतात, आणि शेंगदाण्याचं कूट असताना जाडसर, तर खूप छान होती आणखी नसती. तर बघू शकता तुम्ही, मस्तपैकी आपली चटणी तयार झालेली आहे. तर चला, आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि आपली चटणी कशी झाली ही कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हीही बनवून बघा, कारण ना अंधार होता, तर त्यामुळे दादूंनी टॉर्च धरलेला होता. टॉर्च धरल्यामुळं एवढी काही ती चटणी व्यवस्थित दिसत नाही आहे. तर चला, कारण आमच्याकडे आज लाईट नव्हती, रविवारी आज, तर लाईट नव्हती आमच्याकडे. तर चला, नवीन एका रेसिपीमध्ये परत भेट.